आयटीआय उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची एक खूप मोठी संधी येणार आहे आणि विशेष म्हणजे ही संधी आता एमपीएससी कडून येणार आहे. याच्या आधी अशी कुठलीही परीक्षा एमपीएससी कडे नव्हती. आता तुम्हाला खूप जबरदस्त फायदा होणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. युट्यूबवर अशा पद्धतीचा एकही व्हिडिओ महाराष्ट्रात नाही. हा सर्वप्रथम व्हिडिओ असणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे. आणि हा व्हिडिओ डेडिकेटेडली फक्त आपल्या आयटीआय झालेल्या बांधवांसाठी असणार आहे. म्हणून तुमच्या ओळखीतलं कोणी आयटीआय झालेलं असेल तर त्याला या व्हिडिओची लिंक तुम्ही आता शेअर केली पाहिजे. बघा, 5 मे 2026 चा एमपीएससीचा एक जी आर आलेला आहे. तुम्हाला हा जी आर दाखवतो बघा. 5 मे 2026 चा हा जी आर आलेला आहे. जी आर कशा संदर्भातला आहे? सामान्य प्रशासन विभाग, भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणा. कोणती भरती प्रक्रिया? सरकारी. मग याच्यामध्ये ते एमपीएससी चे बदल झाले, बाकी सगळे बदल झाले. मेन म्हणजे आपल्या आयटीआय वाल्या उमेदवारांना जबरदस्त फायदा जो आहे तर तो याच्यात होणार आहे. त्याविषयी मी संपूर्ण माहिती देणार आहे. बघा, पहिले काय व्हायचे, गुंतागुंतीची एक प्रक्रिया होती पूर्णपणे आयटीआय उमेदवारांसाठी. आता ती सर्व गट क पद जे आहेत टेक्निकलची आयटीआय वाल्यांसाठी, तर त्यांच्या भरती प्रक्रियेत बदल झालेला आहे. 50हून अधिक पदांसाठी वेगवेगळे आणि गुंतागुंतीचे नियम रद्द करण्यात आलेले. अनुभवाची अट बऱ्याच ठिकाणी रद्द करण्यात आलेली आणि समान शैक्षणिक पात्रता धोरण त्यांनी लागू केलेलं आहे. एकदम जबरदस्त फायदा होणार आहे. पहिले 1 ते 3 वर्षाचा अनुभव तो काढून टाकला, गुंतागुंतीचे उपनियम काढून टाकले, विशिष्ट प्रमाणपत्राची सक्ती, हे सर्व नियम जे आहेत तर ते काढून टाकलेले आहेत. त्याचा फायदा होतो. आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला एकच अट पाहायला मिळणार आहे की काय, 10वी झालेली पाहिजे, आयटीआय पाहिजे. समजा फिटरचं पद असेल तर फिटरचा आयटीआय झाला पाहिजे, इलेक्ट्रिशियन असेल इलेक्ट्रिशियनचा. एवढीच इलिजिबिलिटी ठेवलेली, काही बाकी एक्सपिरियन्स वगैरे मागितलेलं नाही, अनुभव मागितलेला नाही. तुम्ही म्हणाल जर अशी कोणती कोणती पदं गेलीत त्यांची यादी दाखवा, तर इथे या सर्वांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, परंतु तुमच्यासाठी हा फार महत्वाचा असणार आहे. आयटीआय साठी अशी कुठलीही महाराष्ट्रात जास्त मोठी सरकारी नोकरीची संधी नाही, ही खूप मोठी संधी असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि या चॅनेलवर मित्रांनो असे बरेच आयटीआय संदर्भातले बरेच अपडेट्स तुम्हाला मिळत असतील, म्हणून तुम्ही आपले हे चॅनेल आजच जॉईन करून ठेवा. महाराष्ट्रात असं तुम्हाला एवढी डिटेल माहिती जी आहे तर ते कुठंच मिळणार नाही. ओके, चला तर बघा, एमपीएससीच्या या जी आर मध्ये परिशिष्ट 69 मध्ये आयटीआय तांत्रिक कर्मचारी हा एक नवीन संवर्ग ऍड झालेला आहे. नवीन संवर्ग बघा, 202 नंबरच्या पेजवर आपल्याला हा संवर्ग पाहायला मिळतो. आता मी काय करतो तुमच्यासाठी, इथं विभाग, पदाचं नाव, कोणत्या ट्रेडला आहे तर ते सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला इथं सांगतो. बघा, कृषी विभागात, पशुसंवर्धन विभागात वायरमन नावाचं पद आहे. हे वायरमन नावाचं पद कोणासाठी मित्रांनो? 10वी आणि आयटीआय किंवा वोकेशनल कोर्स झालेला असेल त्यांचा, तर त्याच्यासाठी. ओके, आता याच्यामध्ये काय आहे की वायरमन ट्रेड पाहिजे, असं काही नाही की बाकीचे ट्रेड म्हणजे बाकीचे ट्रेड नाही भरू शकत. आता तुम्हाला ते कळूनच जातं, वायरमन आहे तर वायरमन ट्रेड पाहिजे. मग आपलं काय पहिले काय होतं, इथे एक्सपिरियन्स पण होता बघा, एक्सपिरियन्स पाहिजे होता 1 वर्षाचा, तो काढून टाकलेला आहे. म्हणजे आता फ्रेशर विद्यार्थी अप्लाय करू शकतो, त्याला फायदा होणार आहे. बघा, पुढचं पद आहे पशुसंवर्धन मध्ये वायरमन नावाचं, हे पहिलं पद झालं. दुसरं आहे रेफ्रिजरेशन मेकॅनिक, याच्यामध्ये पण एसएससी आणि आयटीआय काय याच ट्रेड मध्ये झालेला जो आहे तर तो आपल्याला विचारलेला आहे. पुढचं आहे प्लांट ऑपरेटर. प्लांट ऑपरेटर साठी बघा, एसएससी आयटीआय वोकेशनल कोर्स, कुठं? पशुसंवर्धन विभागात, ग्रुप सी चं. पुढचं आहे प्रयोगशाळा सहाय्यक. प्रयोगशाळा सहाय्यक मध्ये बघा, इथं आपल्याला इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सर्टिफिकेट फिटर ट्रेड मध्ये पाहिजे. ओके, फिटर ट्रेड मध्ये हे आपल्याला पाहिजे, लॅब असिस्टंट. पुढचं आहे अन्न आणि नागरी पुरवठा विभागात फील्ड असिस्टंट म्हणून. याच्यामध्ये काय सांगितलंय, आयटीआय पाहिजे फिटर मध्ये, मशीनिस्ट मध्ये, इलेक्ट्रिकल मध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड मध्ये आपल्याला आयटीआय पाहिजे फील्ड असिस्टंट या पदासाठी. पुढचं काय म्हटलंय, फॉरेस्ट मध्ये वायरलेस टेक्निशियन काय पाहिजे, 10वी प्लस संबंधित याच्यामध्ये आयटीआय पाहिजे. फॉरेस्ट मध्ये वायरलेस ऑपरेटर, असिस्टंट मेकॅनिक, कशामध्ये? शासकीय परिवहन सेवा म्हणजे गव्हर्नमेंट ट्रान्सपोर्ट सर्व्हिस मध्ये तुमचा या पदासाठी काय पाहिजे, आयटीआय पाहिजे. पुढे मग आणखी कोणती पद आहे बघा, वीज तंत्री एअर कंडिशनर मेकॅनिक काय, 10वी आयटीआय एवढं इथंच त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कारपेंटर कम बॉडी रिपेअर म्हणजे एसएससी प्लस आयटीआय वोकेशनल कोर्स आपल्याला इथं जो आहे तर तो पाहायला मिळतो. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ट्रान्सपोर्ट सर्व्हिस काय पाहिजे, असिस्टंट टीन स्मिथ, इथं पण काय आयटीआय. मी फक्त आता काय करतो, तुम्हाला ही पदांची नावं जी आहेत तर ते वाचून दाखवतो, तुम्हाला कळेल कोणती कोणती पद आहेत. बघा, हेड मेकॅनिक, त्याच्यानंतर जॉईनर, सज्जक, बघा हे गव्हर्नमेंट शासकीय परिवहन सेवा. पुढे कला संचालनालय, मशीन अटेंडंट,
त्याच्यानंतर कला संचालनालय, गॅस इलेक्ट्रिक वेल्डर हे एवढं पाहायला मिळतं. पुढे आहे टेक्निकल एज्युकेशन मध्ये काय, इन्स्ट्रक्टर इलेक्ट्रिशियन या पदावर, काय इलेक्ट्रिशियन या पदावर. आता तुम्हाला वाटत असेल खूप मोठी यादी होते, मी फक्त काय करतो वाटल्यास तुम्हाला की ते पेज नंबर सांगतो, त्या पेज नंबर पासून तुम्ही पुढे वाचू शकतात, किंवा वाटल्यास मी तुम्हाला याची पीडीएफ उपलब्ध करून देतो कोणत्या कोणत्या पदांसाठी. फक्त कमेंट मध्ये मला जे ना पीडीएफ टाईप करून पाठवा, कमेंट मध्ये पीडीएफ टाईप करून पाठवा. मी तुम्हाला याची पीडीएफ जी आहे तर ती डायरेक्टली शेअर करतो. त्या पीडीएफ मध्ये सर्व पद असतील, त्या पदांसाठी काय काय पात्रता, आधी काय पात्रता होती, आता काय पात्रता आहे, सर्व काही गोष्टी सांगणार आहे एकदम डिटेल मध्ये तुम्हाला ही पीडीएफ उपलब्ध करून देतो. अशी 231 पेजेसचे. पण तुमच्या माहितीसाठी जे हे आयटीआय तांत्रिक कर्मचारी संवर्ग आहे हा 69चा, तर तेवढीच माहिती मी तुम्हाला इथं सांगणार आहे. ओके, ते मी तुम्हाला इथं दाखवतो. पण कसं आहे ते 202 आहे ना, तर ते 202 नसेल, थोडंसं पुढं असेल ते. आता बघा इथून हे आयटीआय कर्मचाऱ्यावाल्यांसाठी बघा, मग इथं तुम्हाला ट्रेड पण कळून जातो बरं का, कोणता ट्रेड आहे. आणि इथं फक्त एसएससी आयटीआय एवढं त्यांनी पुढे लिहिलेलं आहे. म्हणजे जवळपास जर मी पाहायला गेलं तर आय थिंक 40 काहीतरी 40 प्लस संवर्ग मला दिसले बरं का त्याच्यात. म्हणजे एवढी सर्व पदं, आणि ही पदं आगामी काळात एमपीएससी थ्रू भरली जाणार आहेत. कुठे एमपीएससी थ्रू, बघा हे एवढी मोठी यादी. अरे 41, अरे वा वा, जेवढं वाढतं तेवढं छानच आहे. 58 नाहीत, बघा जलसंपदा विभागामध्ये पण देख बा, विभाग कोणते कोणते बघा, जलसंपदा विभाग खूप चांगला विभाग आहे काम करण्यासाठी. आयुष मंत्रालयामध्ये बघा, हे आयुष मध्ये बघा, गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेस मध्ये आयटीआय, गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेस, मोठी पद आहेत तिथं. बघा इथं हे सगळं आहेत, सगळ्या काही गोष्टी तुमच्यासाठी मी इथं दिलेल्या आहेत. बघा एकदम डिटेल पीडीएफ मी जे आहे तर तुमच्यासाठी इथं बनवलेली आहे. ओके, आता जाहिरात कधी येणार आहे हे लक्षात घ्या. 5 मेला जी आर आलेला आहे. त्यांनी काय सांगितलं की पुढच्या 15 दिवसात 20 मे 2026 पर्यंत सेवा प्रवेश नियम द्या आम्हाला. 5 जून 2026 पर्यंत बिंदू नामावली अपडेट करा, आणि त्याच्यानंतर नवीन परीक्षा योजना येणार आहे. मित्रांनो, ही परीक्षा तुमची तांत्रिक संवर्गामध्ये ऍड केलेली महाराष्ट्र तांत्रिक सेवा, याच्यामध्ये ही तांत्रिक संवर्ग आहे. आगामी काळात या तांत्रिक संवर्गाविषयी काही माहिती असेल तर ती माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे. म्हणून तुम्ही हे चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवलं पाहिजे. लक्षात घ्या, महाराष्ट्रात एमपीएससी आयटीआय भविष्यात जे काही भरती होणार आहे त्याच्याविषयी सर्वात चांगली माहिती, सर्वात दर्जेदार कंटेंट तुम्हाला आम्हीच प्रोव्हाइड करणार आहेत, इग्नाइट अकॅडमीच प्रोव्हाइड करणार आहेत. म्हणून तुम्ही हे चॅनल जॉईन करून ठेवा. आणि याची एक डिटेल पीडीएफ देतो, कोणते कोणते पद, कोणते कोणते ट्रेड, पीडीएफ वाचा. आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला एक चांगली संधी असणार आहे, त्या संधीचा तुम्ही एक चांगला फायदा करून घ्या. सोबतच इलेक्ट्रिकल मध्ये कोणाचा डिग्री डिप्लोमा झाला असेल, एमपीएससी मध्ये डॉक्युमेंट संदर्भात बदल झाले तो व्हिडिओ पहा. सिव्हिल साठी हे काही व्हिडिओज आहेत, तुमच्या मित्रांना तुम्ही हे चॅनल जे आहे तर ते नक्की रेफर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.